ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ। मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते। 25 तारखेला म्हणजे शनिवारी आषाढी एकादशी आहे आणि श्रीहरी विठ्ठल यांचा दिवस आहे। आता आपण या दिवशी काय सेवा करायला पाहिजे है ना। आता आषाढी एकादशी म्हणजे काय असतं, या दिवशी असं म्हणतात की तुम्ही जर व्रत करत असेल, तुमच्या हाताने जे पण पाप झाले असतील या तुमच्या हाताने, आपण म्हणतो की हे कर्मकांड माझ्या हाताने चुकीचा झालाय, तर या दिवशी तुम्हाला माफी मिळते। म्हणून जुने लोक म्हणतात ना की तुम्ही कोणतंही व्रत करू नका, पण आषाढी एकादशी जर तुम्ही करत आहे, घरामधलं एक जण जरी करत आहे, तरी तुम्हाला त्याचं पुण्य मिळतं, पूर्ण परिवाराला मिळतं आणि आपल्या स्वतःला स्वर्ग प्राप्ती होते। म्हणतात ना, नरकात जाणारा हे व्यक्ती की स्वर्गात, आषाढी एकादशी करणाऱ्यामध्ये साक्षात विठ्ठलाचा वास असतो। आता या दिवशी आपण काय करायला पाहिजे, व्रत पकडा। जेव्हा तुम्ही उपास पकडता तर तुम्ही सात्विक होता है ना, अन्न आपण बंद करतो, फळं फ्रूट खातो, जे पण तुम्ही खात असेल। काही जण मी आषाढी एकादशीला बघितलं साबुदाण्याची खिचडी सुद्धा खात नाही, फक्त फल आहारावर राहतात आणि सायंटिफिकली बघितलं तर आपली बॉडी पूर्ण क्लीन होते है ना। मग आता या दिवशी आपण श्रीहरी म्हणजे विठ्ठल भगवानांची काय सेवा करू शकतो। सकाळी लवकर उठल्यानंतर तुम्ही केशर आणि दुधानी विठ्ठल भगवानांचा, या तुमच्याकडे विष्णू भगवानांची मूर्ती असेल तरी एकच रूप आहे, त्यांचा अभिषेक करा। मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः है ना। त्यांच्या पायाला अष्टगंध लावा, तुमच्या कपाळाला लावा, त्यांच्या डोक्याला बुक्का लावा, तोच बुक्का तुम्ही धारण करा। पिवळ्या कलरची फुलं, आणि त्यांना अत्यंत प्रिय आहे मंजुळा, तुळशीची पण या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे। सकाळ संध्याकाळ आषाढी एकादशीच्या दिवशी गाईच्या तुपाचा दिवा तुमच्या देवघरामध्ये तर लावा, पण तुळशी जवळ, आणि मंजुळा विठ्ठल भगवानांना अत्यंत प्रिय आहे, त्या तुम्ही जेव्हा त्यांना देता, समर्पित करता त्यांना, तर म्हणायचं की माझ्या जीवनातल्या सगळ्या इडापिडा दूर कर। उपवास पकडता, दिवसभर होत असेल तर जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल तुम्ही हा मंत्र म्हणू शकता। ओम नमो भागवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणू शकता, आणि जेवढं होईल तेवढं मौन धारण करा। या दिवशी 1 तास तरी मौन धारण करायचं आहे आणि आपल्याला काहीच बोलायचं नाही। आणि मदत करा। काय करायचं आहे आपल्याला, बाहेर आपल्याला छत्री कोणाला दान करायची आहे, जर 7.5 असेल तर तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी वैभव येत नाही, तर तुम्ही तांदूळ लोकांना दान करू शकता। पण या दिवशी असं म्हणतात की अन्न लवकर दान केल्या जात नाही, फळं केल्या जातात। तुम्ही फळ आहार देऊ शकता, पाणी देऊ शकता। पाणी जेव्हा तुम्ही समोरच्याला देता, तुमच्या कुंडलीमधला चंद्रमा खूप चांगला होतो। जर तुम्ही भरपूर काही गोष्टींमध्ये डिस्टर्ब आहे इमोशनली मेंटली, तर तुम्ही पाणी पण द्या, फळं द्या, उपवासाचे जे पण पदार्थ आहेत ते तुम्ही द्या। तुमच्या घरी सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्त्रनामचा पाठ करा या दिवशी। जर तुमच्या घरामध्ये साक्षात विष्णूंचा वास पाहिजे असेल तर विष्णू सहस्त्रनामचा पाठ करा। नसेल तुम्हाला म्हणता येत तर तुम्ही टीव्हीवरती लावा आणि विष्णू भगवानांना प्रार्थना करा। या दिवशी भजन कीर्तन संध्याकाळी घरी केलं जातं। बाजूला कुठे मंदिर असेल तर विठ्ठलाच्या पायाला थोडं, जेव्हा तुम्ही दर्शन करता हात लावता तर त्यांचे पाय दाबा, पायावरती पूर्ण त्यांनी त्यांचा भार घेतलेला आहे आणि शेवटी आपली श्रद्धा आहे। तुम्ही बघितलं असेल कित्येक सारे वारकरी जातात है ना, त्यांचे पण पाय दुखतात, तुम्ही प्रार्थना करा की यांना शक्ती दे। आता तर आषाढी एकादशी जवळ आलेली आहे, भरपूर काही दिंड्या पालखी तिथे पोहोचलेले आहेत, पण भरपूर न्यूजमध्ये आपण ऐकलंय, मग आपण विठ्ठलाला दोष देतो, तर असं नाहीये। तुमच्या प्रारब्धात जे लिहिलेलं आहे ते होणार। पण जेव्हा तुम्ही आषाढी एकादशीपासनं एकादशीचं व्रत सुरू करता, दर महिन्याची एकादशीला म्हणजे दर महिन्याला जेव्हा जी एकादशी येते ते पण तुम्ही सुरू करता, तर तुम्हाला तुमच्यामध्ये रिझल्ट दिसतो, तुमच्या इडापिडा कमी होतात आणि तुम्ही म्हणतो ना आपण की चुकून माझ्याने हे पाप झालेलं आहे, त्याच्यामधनं तुम्ही बाहेर निघता। म्हणून या आषाढी एकादशीला या प्रकारे पूजा करा, केशर आणि दुधाने अभिषेक करा आणि मनामध्ये हिलिंग पॉवर खूप चांगले ठेवा। बघा, विठ्ठल सदैव आपल्यासोबत आहे, पण कधी कधी आपण ओळखू शकत नाही। धन्यवाद।